नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी प्राजक्ता. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियाच्या फेवरेट डिश पैकी एक डिश. आणि ह्या रेसिपीसाठी चक्क 2 दिवसाचं प्रिपरेशन करावं लागतं. आणि सध्या मी साऊथ इंडियामध्ये राहते आणि ही रेसिपी मला जमलीच पाहिजे ना, तेही थंडीच्या दिवसामध्ये. आणि थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी करणे म्हणजे एक मोठा टास्कच आहे. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. आणि ती फेवरेट रेसिपी आहे इडली. तर साऊथ इंडियामध्ये नाश्त्याचं नाव काढलं तर इडली डोसा हे नाव सगळ्यात पहिल्यांदा येतं. पण थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ हे जास्त फुगत नाही आणि मग इडली हवी तशी मऊ होत नाही. तर यासाठी मी 2.5 वाटी तांदूळ भिजत घातला आहे. तांदूळ हे शक्यतो जाड ठेवायचं किंवा रेशनचं घेतलं तरीही चालतं. त्यानंतर 1 वाटीला थोडंसं कमी अशी उडदाची डाळ देखील भिजत घातली. त्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे ॲड केलेत. यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाणे देखील ॲड केलेत आणि 1 वाटी मुरमुरे ॲड केलेत. आणि हे सर्व 7 ते 8 तास भिजत ठेवायचे. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालायचं आणि वेगवेगळेच वाटायचं. आणि तांदूळ थोडेसे रवाळ वाटायचे आणि डाळ एकदम लोण्यासारखी मऊ वाटून घ्यायची. वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि पीठ जास्त पातळ झालं तर ते थंडीमध्ये लवकर फुगणार नाही. आणि वाटणामध्ये शक्यतो पाणी कोमट करूनच घालायचं. आणि यामध्ये मी मुरमुरे घालते. तर हे मी जे वाटण करते त्याच्या अर्धा तास आधी मी भिजत घातलं होतं. याऐवजी तुम्ही पोहे घेतलात तरीही चालेल. आणि थंडीच्या दिवसामध्ये पिठात मीठ आधीच टाकू नका. मिठामुळे आंबण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पीठ फुगल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण इडली करणार असतो तेव्हा तुम्ही मीठ टाकलं तरी चालतं. तर पीठ आंबायला ठेवताना ते उबदार जागी ठेवा. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ते 1 मिनिट गरम करून बंद करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पीठ किती व्यवस्थित फुगलेलं आहे. यानंतर हे एकाच दिशेने हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे. इडली पात्र व्यवस्थित ग्रीस करा आणि 10 ते 15 मिनटं वाफवून घ्या. यानंतर बघू शकता आपली इडली किती मऊ झाली आणि अगदी जाळीसर झाली आहे. आणि याच पिठाचे तुम्ही डोसे देखील करू शकता किंवा आप्पे देखील करू शकता. तर मंडळी या साऊथ इंडियन नाश्ता करायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद.